अजब रमा राघवची जोडी। मला तर वाटतं तो मुलगा जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात आला ना तेव्हा तेव्हा त्याने प्रॉब्लेम्सच क्रिएट केले तुझ्यासाठी आणि माझा अपमान केलाय सतत आजही केला त्याने। आणि गिरीशला काय त्याला तर वाटतं की राघव जे काय बोलतो जे काय करतो ते आपल्या चांगल्यासाठीच असतं। पण काल तू त्याच्या घरी जाऊन त्याला जे काही बोललीस त्याच्या भल्यासाठीच होतं ना। हो मामा, म्हणजे मला ना खरंच असं वाटतं की राघव सरांनी त्यांची लाईफ एन्जॉय करायला हवी। त्यांनी ना नेहमी हॅपी राहायला हवं। दॅट्स व्हॉट आय फील। पण त्याची अनऑर्थोडॉक्स फॅमिली त्याला करूच देणार नाही। येस बेबी, ती त्याला असं वागूच देणार नाही। इनफॅक्ट तुला आठवतंय का तो म्हातारा काय म्हणाला येऊन? संस्कारहीन म्हणाला तो मला। थर्ड ग्रेडेड आहोत आपण असं म्हणाला तो। आणि तो राघव तर काय म्हणाला की अशा शब्दात बोलायचं नाही। म्हणजे मी काय केलं होतं बेबी? तूच मला सांग मी काय केलं? या अशा पद्धतीने तुझी मॉम ह्युमिलेट होते हे मी डिझर्व करते का ग? डिझर्व करते तुझी मॉम हे अशा पद्धतीने ह्युमिलेट? नाही नाही मॉम, अजिबात नाही। कधी कधी मला तर वाटतं की माझं आयुष्य तर राजूपेक्षाही वाईट आहे। आपल्या घरात आहे ना मला त्याच्यापेक्षाही कमी किंमत आहे। आणि हे फक्त आणि फक्त त्या राघवमुळे। कधी कधी मला काय वाटतं माहिती, मला असं वाटतं की माझं हे सॅड लाईफ आहे ना मी कायमचं संपवून टाकावं। मॉम, हो खरंच मला असं वाटतं की सॅड लाईफ कायमचं संपवून टाकावं। नो 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 मॉम, नो। हो हो रमा, मला तसंच वाटतं रमा। नाही मॉम, प्लीज 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 असं नको बोलू ना, प्लीज सांग ना मला काय किंमत आहे मला आपल्या घरामध्ये? राजूपेक्षा जास्त अपमान होतो की नाही माझा? रोज होतो, गिरीश कडून होतो। ती पवित्रा करते। नाही मॉम, नाही मी हे सॅड लाईफ संपवून टाकणार रमा। नो मॉम, आय प्रॉमिस तुझं पुढे कधीच तुझं ह्युमिलिएशन नाही होणार मॉम, आय प्रॉमिस। प्लीज 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 असं नको बोलू, प्लीज प्लीज। डोंट वरी बेबी, आय नो यू सो वेल। सर, यस तुमचं पण डोकं दुखतंय का? सेम सेम। माझं पण खूप डोकं दुखतंय। यस मी टू। असं वाटतंय ना की ब्रेन मध्ये अजून ते लाऊड म्युझिक सुरू आहे आणि ना असं कालचा हँगओव्हर अजून उतरला नाहीये सर। सेम इयर। मी तुझ्यासाठी लिंबू पाणी आणू का? हा हे कशाला हवंय लिंबू पाणी? हे पार्टीज कशासाठी असतात? आठवणी काढण्यासाठीच ना बस। हा पण काल मिस्टर आणि मिस पीने पार्टीमध्ये खूप मजा आणली हा। त्या दोघांनी आपल्या पार्टीला 4 चांद लावले। हो सर, पण ना आमची रॅम जिंकायला पाहिजे होती। का रॅम्स का जिंकायला पाहिजे होती? अरे राघवने पण बरोबरीची टक्कर दिलीच ना शेवटी तिला। अरे मिस्टर आणि मिस पी किती परफेक्ट कपल आहेत ना। हा पण ते आता मिस्टर आणि मिस पी कपल नाही राहणार। आय एम शुअर मिस्टर आणि मिसेस पी होतील लवकरच। वाय लाफिंग? कारण सर आम्हाला नाही वाटत कालच्या पार्टी नंतर तुमचं भविष्य खरं ठरेल। मिस मोना, मिस नेहा। रमा आणि राघव सर आले। सुप्रभात रमा मॅडम, सुप्रभात म्हणलं सुप्रभात। काय झालं आज गुड मॉर्निंग नाही म्हणणार मला? रमा मॅडम, मला कल्पना आहे आज सकाळी जे काही झालं त्याच्यामुळे तुम्ही जरा नाराज आहात माझ्यावर। फक्त नाराज नाही, स्वतःचा राग कंट्रोल करते। आज परत एकदा तुमच्यामुळे माझी मम हर्ट झाली।
तुमचे डॅड तिला नको नको ते बोलले. अहो नाही, आबा समजुतीने बोलत होते, पण तुमच्या आईने त्यांचं काहीच ऐकून नाही घेतलं. व्हॉट डू यू मीन? तुमचे डॅड काही नॉनसेन्स बोलतील आणि माझ्या मॉमने ते गपचूप ऐकून घ्यायचं होतं का? अहो पण आबा नॉनसेन्स बोलतच नव्हते. तुमची काय चूक झाली ते फक्त ते सांगत होते इतकंच. आणि आबांना तुमच्या वडिलांबद्दल खूप आदर आहे. परांजपेंच्या नावाला कधीही बट्टा लागू नये असं त्यांना वाटतं. आणि रमा मॅडम, मी खरंच सांगतो, आबा जे काही बोलले ना ते तुमच्या काळजीपोटी बोलले. रिअली? जर का त्यांना माझी इतकीच काळजी वाटत होती तर त्यांनी माझ्याशी एकटीशी बोलायला पाहिजे होतं ना. माझ्या डॅड कडे कंप्लेंट करायची काय गरज होती? माझ्या मॉमला नको नको ते बोलायची काय गरज होती? त्या दोघांचा या सगळ्याशी काय संबंध होता राघव सर? रमा मॅडम, अहो त्यांचा तर थेट संबंध येतो. आबांचं असं मत आहे की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर योग्य संस्कार करायला हवे होते. मग तुम्हाला कळलं असतं की एका सभ्य घरी मध्यरात्री दारू पिऊन जायचं नसतं. आय नो चूक झाली आमची. मी फ्लो मध्ये जरा जास्तच बोलून गेले. पण हे आपण दोघं सॉर्ट आउट करू शकलो असतो ना. फॅमिलीजला इन्व्हॉल्व करायची काय गरज होती? काल रात्री जेव्हा तुम्ही माझ्याकडे दारू पिऊन येऊन माझ्या अंगणात मला जोरजोरात हाका मारल्यात ना, तेव्हा तुम्ही माझ्या फॅमिलीला इन्व्हॉल्व केलं. तुम्ही मला वाटतंय ते बोलला असतात ना रमा मॅडम, तरी मी ते ऐकून घेतलं असतं. पण तुम्ही माझ्या अख्ख्या कुटुंबाला बोललात. त्यामुळे त्यांना तुमच्याबद्दल काय वाटतं ह्यावर माझा ताबा नाही. पण अर्थात तुम्ही जे केलं त्यात तुमची चूक नाही, तुमच्या पोटातल्या दारूची चूक. रमा मॅडम, ह्या असल्या सवयींपासून ना जरा दूर राहा. राघव सर, आता उगाच काही भलतं सलतं बडबडू नका. मी भलता सलता बोलत नाहीये. आबांचाही हाच मुद्दा होता की तुम्ही चुका करणं टाळा, नाहीतर खूप उशीर होईल. आणि तुमच्या आईंनी सुद्धा तुम्हाला निदान असल्या बाबतीत तरी प्रोत्साहन द्यायला नको होतं. राघव सर, माझ्या मॉम बद्दल काही बोलायचं नाही. मी ऐकून घेणार नाही. मग तसंच माझ्या आबांबद्दल कोणी चढ्या आवाजात बोललं तर मला ते चालणार नाही. आणि तुमच्या आईंनी त्यांनी आबांच्या वयाचाही मान ठेवला नाही. त्याचं काय? मग तिने काय करायला हवं होतं? सांगा ना, काय करायला हवं होतं? तुमचे डॅड तिने केलेल्या संस्कारांवर कमेंट्स पास करत होते, मग तिने काय हसत हसत त्यांना चहा कॉफी पाजायला हवी होती? त्याची अपेक्षाही नाहीये. पण निदान जरा विचार केला असता की आपण आपल्या मुलीला गरजेपेक्षा जास्त सूट तर देत नाही होत ना. कसं आहे ना, आमच्या घरात सगळ्यांना फ्रीडम आहे, तुमच्यासारखं नाही. हे करायचं नाही, ते करायचं नाही, लाईफ मध्ये काय काय एन्जॉय करायचं नाही ना, ह्याची भली मोठी लिस्ट आहे तुमच्याकडे. पण आमच्या इथे तसं नाहीये. फक्त पुस्तक वाचून आणि श्लोक म्हणून स्वतःचं लाईफ जगता येत नाही. त्याच्यासाठी स्वतःला अपग्रेडेड ठेवावं लागतं. आणि हे माझ्या मॉमने मला शिकवलंय. ओके? अच्छा, म्हणजे बेबंद पार्ट्या करणं, रात्रभर घराबाहेर राहणं, ह्याला तुम्ही जगणं म्हणता का? स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काही न करणं ह्याला जगणं म्हणतात का? कसं ना, मला तुमच्यासारखे मोठे मोठे श्लोक म्हणता येत नाही. पण येस, एकच लाईफ जी माझ्याकडे आहे ना, ती मला छान जगता येते. सो माझ्या मम्मीने हे मला शिकवलं. आणि तुमचे डॅड रॉंग आहेत. ते आउटडेटेड आहेत आणि त्यांनी तुम्हाला सुद्धा आउटडेटेडच करून ठेवलंय. रमा मॅडम, बोलताना जरा विचार करून बोला. नसेल आमचं कुटुंब तुमच्यासारखं अपग्रेडेड, पण आमच्याकडे ना चांगले विचार आहेत आणि ह्याच संस्कारांचा वारसा मलाही मिळालाय. आजपर्यंत मला त्रास देण्यासाठी तुम्ही अनेक पैसा लावल्यात, पण एकदाही तुम्हाला यश मिळालं नाही, मला माहितीये ना. पण आयुष्यात आजपर्यंत मला जे काही यश मिळालंय ना, ते माझ्या संस्कारांमुळे मिळालंय. तुम्हाला वाटतं की अपेयपान करून तुम्ही आयुष्याचा उपभोग घेताय, पण मॉडर्न विचारांच्या तुम्ही काल रात्री दारूच्या नशेत जेव्हा झुलत होतात ना, तेव्हा तुम्हाला घरी सुखरूप पोचवणारा हा जुन्या विचारांचा मी होतो, हे लक्षात ठेवा. तुमचे नवीन विचार तुम्हाला क्षणिक आनंद देतील,
पण जेव्हा काही सावरायची वेळ येईल ना तेव्हा आपली परंपराच उपयोगी येते, हे लक्षात ठेवा. शालिनी, अगं गजाला जाऊन खूप वेळ झाला. परांजप्यांच्याकडे काही याचा पारा चढला असेल किंवा काही वादावादी झाली असेल असं तर नाही ना? नाही नाही आई, असं काही होणार नाही. राघव गेलाय ना बरोबर, तो घेईल सांभाळ. हो, पण याचं ब्लड प्रेशर वाढतं ना लगेच. अगं काही होणार नाही आबांना. आणि बरंच झालं ते तिकडे गेली. त्या रमाला ना चांगलं सुनावलं पाहिजे आबांनी, मग तरी ती सरळ होईल. कुत्र्याचं शेपूट आहे ते, काही सरळ बिरळ होत नसतं. हो ना, त्या नादात काहीतरी अनर्थ होऊन बसायचं. कसं आहे, परांजपेंशी संबंध बिघडायला नको. काय आहे, श्रीमंत माणसांशी चांगलं वागायला हवं, पुढे मागे उपयोगी पडतात. काही काय बोलताय तुम्ही? त्यांच्याकडे किती पैसा आहे हे बघून आपण ठरवायचं का त्यांच्याशी कसं वागायचंय ते? हो, तसंच करायचं असतं. फक्त आशीर्वादाने कुणाचंही पोट भरत नाही. जाऊ दे, सई, ह्या घरात माझ्या मताला किंमत कुठे? खूप किंमत आहे. पण तुम्ही मत काय मांडताय याचा तरी थोडा विचार करा. बघा बघा कसे दोघं एकमेकांशी भांडून प्रूव्ह करतायत की ते मेड फॉर इच अदर आहेत. काय? अहो सर, तुम्हालाही तेच दिसतंय ना जे आम्हाला दिसतंय? ऑफकोर्स. अहो सर, रमा आणि राघव आता क्लिअरली भांडले, म्हणजे ते हे प्रूव्ह करतायत की ते एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत. नो माय डिअर ऑल्स, तुम्ही सगळे खूप इमॅच्युअर आहात. तुम्हाला कोणालाही माझ्या इतका एक्सपिरियन्सही नाही आणि भविष्याचं नॉलेज सुद्धा नाही. मग सर, तुमचं नॉलेज आता काय सांगताय? देअर यू आर. माझं नॉलेज हेच सांगतंय की भांडण हीच प्रेमाची पहिली पायरी असते. फर्स्ट स्टेप ऑफ लव्ह. मला सांगा, आपण कुणाशी जास्त भांडतो? आपल्या माणसाशी. कुणी आपल्या मनाप्रमाणे वागावं असं आपल्याला वाटतं? आपल्या माणसाने. म्हणून आपण फक्त आपल्या माणसाशी भांडतो, जसे रमा आणि राघव आता एकमेकांशी भांडतायत. येस. हो हो सर, मला ना आता पटतंय तुमचं. मिस मोना, माझं भविष्य कधीच खोटं ठरणार नाही. मिस्टर अँड मिस पी हे एकत्र येणार आणि एवढंच नाही तर त्यांच्या फॅमिली सुद्धा एकत्र येणार. म्हणजे हॅशटॅग रमा राघव खरं होणार? येस, पण त्यामध्ये आणखीन एक गोष्ट ऍड होणार. हॅशटॅग मिस्टर अँड मिस पी. येस. पाणी घे. हो. राघव नाही आला? गिरीश परांजपेच्या घरूनच ऑफिसमध्ये गेला परत. परांजपेंच्या घरी काय झालं? अहंकार बघायला मिळाला. घरातला कर्ता पुरुष एका संतापी बाईच्या मुठीत असतो तेव्हा त्या घराची कशी वाताहत होते हे बघायला मिळालं. आई, धक्का बसला आणि वाईटही वाटलं ग. अरे पण तिथे झालं काय, मला काही कळत नाहीये. आई, आपल्या सगळ्यांना वाटतं ना की रमा बेशिस्त आहे, उद्धट वागते. पण आज मला कळलं की त्यात तिचा काहीच दोष नाही आहे. मग कोणाचा दोष आहे? तिच्या आईचा. लावण्या परांजपेचा, गिरीश परांजपेची पहिली बायको. तिच्या तालावर ते संपूर्ण घर नाचतं. आई, गिरीश परांजपे ऑफिसमध्ये राजे असतील ग, पण घरात त्यांचं काहीही चालत नाही. आज फक्त त्या लावण्याबाईच बोलत होत्या. आपण इथे रमाचं बोलणं ऐकून थक्क होतो ना. पण आज मला वाटलं की तिच्या आईच्या मनाने रमा खूप शांत आणि संयमी आहे. काय? रमा शांत आणि संयमी?
हे सगळे शब्द एका वाक्यात कसे असू शकतात आबा? हो ना, भयंकर आगीट मुलगी आहे ती. ही तिच्या आईचीच देणगी आहे नारायणा. खाण तशी माती म्हणतात ना, ते उगाच नाही. आई महाभयंकर बाई आहे ग ती. जाऊ द्या आबा, त्या लावण्याताई कशाही असल्या, आपल्याला त्याचं काय. हो ना. कार्तिके, तिची मुलगी आपल्या राघवच्याच ऑफिसमध्ये काम करते हे विसरू नको. पण दादावर तिच्या संगतीचा कुठलाही परिणाम होणार नाही. हो गजा, माझा आपल्या राघवावर पूर्ण विश्वास आहे. माझाही त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे ग. पण तरीही ती मुलगी काल इथे आपल्या घरी आलीच ना, राघवला बिलगलीच ना. बघ गजा, राघवाची काळजी घ्यायला आपण सगळे आहोत ना. पण आज तू त्या मुलीची कान उघडणी केलीस ना, हे फार बरं केलंस. आई, मी शांतपणे गिरीश परांजपेंना माझ्या पद्धतीने समजावलेलं आहे. पण त्यांची पत्नी जोपर्यंत त्या घरात आहे ना, त्या घराला कोणीही वाचवू शकत नाही. अगदी ब्रह्मदेव जरी खाली उतरले आणि त्यांनी तिला 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या ना, तरी ती त्यांना परतवून लावेल. तिच्या गर्वाच्या चक्रात रमामुळे आपला राघव भरडला जाऊ नये म्हणजे मिळवलं. माझं डोकं दुखतंय, मी पडतो जरा. शालिनी, जरा काढा करून घेऊन ये. येस, कम इन. सर, तुम्ही बोलवलं? येस येस. सर, तुम्हाला मेहता लोगो ॲनिमेशन बद्दल बोलायचं का? नाही, कारण त्याची मेल मी तुम्हाला पाठवली मगाशीच. नो 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 माय बॉय. अरे मी ऑफिस अफेअर्स तुझ्याशी का डिस्कस करीन? आय नो तू तुझ्या कामात एकदम परफेक्ट आहे. फक्त जेव्हा रमाशी डील करायचं असतं ना, तेव्हा थोडेसे प्रॉब्लेम्स होतात. खरंय सर तुमचं. मला माफ करा, मगाशी आमचं जरा भांडण झालं, वाद झाले, आवाजही वाढला. ऑफिसमध्ये असं व्हायला नको होतं. माफ करा सर. नो 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 माय बॉय. मला त्या भांडणाविषयी सुद्धा काहीही बोलायचं नाही. मग काय बोलायचं सर? मिस्टर पी, मी तुला 3 प्रश्न विचारू शकतो? विचारा ना सर. एक मिनिट, तुम्ही माझं भविष्य सांगण्यासाठी प्रश्न विचारणार आहेत का? येस, व्हेरी करेक्ट माय बॉय. अरे मला तुझ्या नजीकच्या भविष्याविषयी जरा क्युरियासिटी आहे म्हणून विचारायचे. कॅन आय? ओके. सो मिस्टर पी, माझा पहिला प्रश्न, स्टॅच्यू, मॅच आणि वॉच यापैकी तू काय निवडशील? मॅच. Very well answered. Second question. Fight, sight आणि लाईट यापैकी तू काय निवडशील? सर, लाईट शब्दाचे 2 अर्थ होतात, हलकं आणि प्रकाश. आपल्या आयुष्यात ह्या दोन्ही गोष्टी असायलाच हव्या. कितीही मोठं संकट आलं तरी आपलं मन आणि डोकं हे हलकं असायला हवं. आणि अन्याय कितीही अंधारात लपला तरी त्याच्यावर प्रकाश पाडून आपल्याला न्याय मिळवायलाच हवा. वेल 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 माय बॉय, व्हेरी वेल आन्सर्ड. नाव थर्ड अँड फायनल क्वेश्चन. सॉरी, थँक यू अँड डोंट माइंड यापैकी तू काय निवडशील? सॉरी निवडीन सर. सॉरी, इलॅबोरेट इट. सर, आपली चूक असताना माफी मागून ती चूक कबूल करणं हे खूप कठीण असतं. अनेक लोकांना हे कमीपणाचं वाटतं. मला स्वतःला असं कोत्या मनाचं बनवायचं नाही. त्यामुळे माझ्यामध्ये माफी मागण्याचं बळ यावं ह्यासाठी मी कायम प्रयत्न करेन. ब्रावो माय बॉय, ब्रावो.
वंडरफुल आन्सर. याचा अर्थ ओ नो राघव, राघव प्लीज प्लीज कम सिट सिट मिस्टर, ती पुढचे 3 दिवस तुझ्यावर खूप मोठं संकट येणार आहे. अरे ह्या 3 दिवसामध्ये तू खूप स्ट्रगल करणार आहेस. तू मोठ्या लोकांना चॅलेंज करशील आणि त्याचे परिणाम तुला भोगायला लागतील. मे बी तुझ्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. येस, सावधान राघव. राघव, राघव सावधान, सावधान. पुढचे 3 दिवस तुझ्या कपाळावर मोठ्या अक्षरात लिहिलंय धोका, धोका, डेंजर, धोका.